नारळ पिकाला नुकसान करणाऱ्या प्रमुख किडींपैकी काळ्या डोक्याची अळी ही एक महत्त्वाची आणि अतिप्रादुर्भाव करणारी कीड आहे। या किडीच्या मादी पतंग नारळाकडे आकर्षित होऊन पानाच्या खालच्या बाजूला गुलाबी रंगाची समूहाने आपली अंडी देते। त्या अंड्यातून निघालेली अळी नावाप्रमाणे तिचं डोकं काळं असतं आणि शरीर जे उर्वरित आहे हे मळकट रंगाचं असते। त्यानंतर ती कोशामध्ये जाते, तो कोश हा तपकिरी रंगाचा असतो आणि कोशांमधून मग प्रौढ पतंग बाहेर निघतो। किडीची अळी पानाच्या आतल्या बाजूने म्हणजे झावळ्याच्या आतल्या बाजूने राहून आतमधला हरितद्रव्य जो आहे खरवटतं आणि ते खरवटलेल्या भागामधून आलेला स्त्राव त्याच्यावर आपली उपजीविका करतं। त्याच्यामध्ये तिने खाल्लेले जे झावळे आहे तर त्याचे अवशेष घेऊन आणि शरीरातली लाळ ते एकत्रित करून ती तिथे जाळीसारखं आवरण तयार करते आणि त्या जाळीच्या आतमध्ये ती लपून बसते। अळी अवस्था आणि कोश अवस्था ते जाळीच्या आतमध्ये म्हणजे पानाच्या खालच्या बाजूनेच तयार होते आणि अति प्रादुर्भाव झाला की झावळ्या जे आहे किंवा पाना नारळाचे जे आहेत तर ते खालच्या बाजूने आपल्याला वाळत गेलेले दिसतात। या ठिकाणी ह्या काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि अति प्रादुर्भाव झाला तर फक्त शेंड्याकडील 3 पाने शिल्लक राहतात, बाकी सगळे पाने जे वाळलेले असतात आणि ते पानं गळून पडलेले आपल्याला दिसून येतात। या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी फार अडचणी येतात, कारण ही कीड साधारणतः 20-30 फुटाच्या वरती लपून बसलेली असते। कुठले कीटकनाशक किंवा फवारणीचं यंत्र त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी 2 मित्र कीटकांची निर्मिती करण्यात येते। हा जो मित्र कीटक आहे हा गोनिओजस नेफॅन्टिडिस नावाचा मित्र कीटक आहे। हे एका माडासाठी 20 या प्रमाणात 3500 प्रति हेक्टरी जर आपण सोडले तर या अळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होते। जर ज्यांच्याकडे बुटके माड आहे आणि त्या बुटके माडाला जास्त प्रादुर्भाव झालेला आहे तर त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण ब्रॅकॉन ब्रेव्हिकॉर्निस किंवा ब्रॅकन हेबिटर या नावाचा मित्र कीटक आपल्या या प्रयोगशाळेमध्ये तयार करतो आणि हा जर एका माडाला 30 या प्रकारे जर आपण सोडला म्हणजे 5250 प्रति हेक्टरी जर आपण हे मित्र कीटक सोडले 15 दिवसाच्या अंतराने जर 2 किंवा 3 जर रिलीज केले तर या अळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। हे जे दोन्ही मित्र कीटक आहे गोनिओजस आणि ब्रॅकॉन हे काळ्या डोक्याच्या अळीच्या शरीरामध्ये आपली अंडी घालतात आणि त्या काळ्या डोक्याची अळी ही मारल्या जाते, कारण तिला त्या ठिकाणी इजा झालेली असते आणि त्यामध्ये त्या गोनिओजस किंवा ब्रॅकॉन या मित्रकीटीची पुढील अवस्था म्हणजे अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था त्या अळीमध्ये ते तयार होते आणि ती अळी मारल्या जाते आणि या मित्र कीटकांची मोठ्या प्रमाणात पैदास होते।